हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज मी काहीतरी वेगळं घेऊन आलेली आहे। प्रोटीनवाला आहे हा शेक आणि खूप हेल्दी आहे, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हे पिऊ शकतं आणि आपल्या जे घरात अवेलेबल आहे त्या ह्याच्याने आपण हा बनवणार आहे। ह्याच्यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि इथे मी बनाना टाकणार आहे। तुम्ही जे अवेलेबल फ्रूट असेल, ॲपल असेल, जे काही असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर इथे मी आज बनाना घेतलेला आहे। तर एका मिक्सर जारमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दूध। तर इथे मी 1 ग्लास असं दूध घेतलेला आहे। थंड घ्या, नॉर्मल कोमट घ्या, कसंही चालू शकतं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काळे किशमिश टाकलेले आहेत, बदाम आहेत, काजू आहेत, बदामाची सालं काढलेली आहेत, मगाची काळे मनुका घेतलेले, हे नॉर्मल मनुका आहेत, सनफ्लावर सीड्स आहेत, अक्रोड आहेत आणि इथे केळं घेतलेलं आहे आणि ते चांगलं असं ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये तुम्ही अंजीरही टाकू शकता, खजूरही टाकू शकता। लहान मुलांना ह्याचं असेल तर तुम्ही चॉकलेट कोको पावडर टाकलात तरी पण चालू शकेल, पण ते नाही स्किप केला तरी चालेल। असंही खूप छान अप्रतिम असं लागतं। नक्की करून बघा आणि हे उपवासालाही चालू शकतं। आता जसे नवरात्रीचे उपवास चालू आहेत तसं हे तुम्ही त्याच्यामध्येही घेऊ शकता, इव्हन कोणत्याही उपवासाला चालतं हे। तर हे तुम्हाला कशी रेसिपी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। अगदी इझी सिंपल अशी आहे, प्रोटीन रिच ही रेसिपी आहे आजची आपली। त्याला मिल्कशेक म्हणतात। तुमच्याकडे चिकू जे काय अवेलेबल तुमच्याकडे जे फ्रूट्स असतील ते तुम्ही टाकून घेऊ शकता ह्याच्यामध्ये। तर मग हे जर व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील। आता म्हणजे कंटिन्यूशनमध्ये व्हिडिओ येतील। आता जशी दिवाळी येत आहे तर दिवाळीचे पण काही वेगळे पदार्थ असतील तर मी नक्कीच तुमच्याबरोबर ते शेअर। आपल्या चॅनलवर ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे व्हेजिटेबलचा, कंटोल्याची भाजी। ही पावसाळ्याची भाजी आहे, पाऊस काही जात नाही आहे, तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ शेअर करूया तुमच्याबरोबर। तर लवकर सबस्क्राईब करून घ्या।